जय समर्थ सद्गुरू गजानन महाराज. भाग 37. नागपूरच्या सीताबर्डी येथे गोपाळ बुटी हा गर्भश्रीमंत सावकार राहत होता. लोक त्याला नागपूर प्रांताचा कुबेर म्हणत. गोपाळ बुटी साईबाबांचा भक्त होता. एक दिवस साईबाबांनी त्याला आदेश दिला की शेगावला जाऊन गजानन महाराजांचे दर्शन घे. बुटी तेव्हापासून गजानन महाराजांचा निस्सीम भक्त झाला आणि बुटीच्या शेगाव वाऱ्या चालू झाल्या. एक दिवस बुटीला स्वप्न पडले की गजानन महाराज त्याच्या वाड्यात राहायला आले आहेत. बुटी दर्शनाला शेगावला गेला आणि आपले स्वप्न सांगून त्याने गजानन स्वामींना विचारले की आपण माझ्या घरी राहायला कधी याल. त्यावर गजानन स्वामी ताडकन उठले आणि म्हणाले की आत्ताच. बुटी व त्याच्या पत्नीला आनंद झाला. मग बुटी ताबडतोब गजानन स्वामींना आपल्या सीताबर्डीच्या 2 मजली भव्य सदनात राहायला घेऊन गेला. बरोबर बाळाभाऊही होता. असे 4 महिने गेले. आता गजानन स्वामींना व बाळाभाऊला शेगावला परत जावेसे वाटू लागले. पण बुटीने त्यांची समजून घालून त्यांना जाऊ दिले नाही. बुटीचा विचार होता की गजानन स्वामींना शेगावला परत जाऊ न देता सीताबर्डीवरच कायमचे ठेवून घ्यावे. जसे अक्रूराने कृष्णाला मथुरेत नेले होते तसेच येथे झाले. इकडे गजानन स्वामी शेगावात नसल्यामुळे शेगाव निवासी दुःखी झाले. त्यांना अवघे शेगाव भणभणीत वाटू लागले. मग त्यांनी हरिपाटलाला विनंती केली की काहीही करून गजानन स्वामींना शेगावला परत घेऊन या. कुडीतून प्राण निघून गेल्यावर कुडीचा काय उपयोग. गजानन स्वामीं वाचून आपले शेगाव तसेच झाले आहे. बुटी मोठा सावकार आहे. त्याच्या समोर आमचे काहीही चालणार नाही. पण तुम्ही गावचे जमीनदार आहात. टक्कर 2 हत्तींचीच होणे योग्य आहे. जसे जांबूमाळीशी लढायला हनुमान मारुती हाच समसमान पर्याय होता, कर्णाला जिंकायला अर्जुनच योग्य होता, तसेच बुटीकडून स्वामींना परत आणण्याचे काम आपणच करू शकता. तेव्हा कृपा करून आपण नागपूरला जाऊन गजानन स्वामींना घेऊन यावे. शेगाववासियांनी केलेल्या अशा विनंतीबरोबरच हरिपाटलाच्या स्वप्नात गजानन स्वामी आले आणि त्यांनी हरीला सांगितले की जगू पाटलाला बरोबर घेऊन नागपूरला मला न्यायला ये. म्हणून मग स्वामी भक्त हरिपाटील काही मंडळींना बरोबर घेऊन अग्निरथातून नागपूरला निघाला. इकडे गजानन स्वामी बुटीच्या भव्य सदनात राहत होते खरे, पण जसा अक्रूराबरोबर गेलेला श्रीकृष्ण हस्तिनापुरात आनंदाने राहत नव्हता, तसेच गजानन स्वामीही बुटीच्या घरात आनंदात नव्हते. ते बुटीला म्हणाले, तुझ्या या भव्य सदनात राहायची माझी इच्छा नाही. मला शेगावला परत जाऊ दे. पण बुटीने अजिबात ऐकले नाही. त्याने स्वामींना त्याचे घर सोडून जाऊ दिले नाही. जसा किल्ल्यात वाघ कोंडावा तसे जबरदस्तीने ठेवून घेतले. बुटी जरी भाविक होता तरी त्याची अहमता गेली नव्हती. त्याला आपल्या श्रीमंतीचा गर्व होता. बुटी गजानन स्वामींची भक्ती करत असे, पण त्याचबरोबर आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शनही करत असे. बुटी रोज गजानन स्वामींसमोर भजनाचा कार्यक्रम ठेवत असे. रोज ब्राह्मण भोजन घालत असे. पण शेगावच्या लोकांना तो गजानन स्वामींचे दर्शन घेऊ देत नसे. त्याच्या घरात शेगावच्या लोकांना येण्यास बंदी होती. बुटीच्या सीताबर्डीच्या त्या वाड्यात परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश करता येत नसे. म्हणून शेगावच्या लोकांना गजानन स्वामींना शेगावला परत नेणे शक्य होत नव्हते. इकडे गजानन स्वामींना अंतर्ज्ञानाने समजले की हरिपाटील आणि काही शेगाव निवासी आपल्याला न्यायला शेगावहून निघाले आहेत. ते बुटीला म्हणाले, अरे गोपाळा, हरिपाटील नागपूरला यायला निघाला आहे. तो येण्याच्या आत मला इथून जाऊन दे. हरी ताकदवान आहे. तो आल्यावर इथे शांतता राहणार नाही हे लक्षात घे. तू धनाच्या जोरावर उड्या मारतो आहेस, पण हरी मला मनगटाच्या जोरावर परत नेईल. जेव्हा हरिपाटील व शेगाव निवासी बुटीच्या घरात आले तेव्हा शिपायाने त्यांना घरात प्रवेश करण्यास अटकाव केला.
हरीने त्याला न जुमानता जबरदस्तीने बुटीच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी बुटीच्या घरात ब्राह्मण भोजनाच्या पंक्ती चालल्या होत्या. बुटीच्या श्रीमंतीचे वर्णन काय करावे. बुटीच्या घरच्या पंक्तीत जेवायला बसण्यासाठी शिसमचे पाट होते. जेवण वाढायला चांदीची ताटे व चांदीच्या वाट्या होत्या. जेवणात नानाविध पक्वान्ने होती. गजानन स्वामींना भोजनासाठी मध्यभागी आसन मांडले होते. असा सगळा थाट होता. हरी पाटील बुटीच्या घरात शिरताच जशी वासरू पाहताच गाय त्याच्याकडे धाव घेते, तसेच गजानन स्वामी धावत हरीकडे गेले आणि त्याला म्हणाले, हरी, तू मला न्यायला आलास हे फार बरे झाले. चल, आपण शेगावला जाऊ. मला इथे अजिबात राहायचे नाही. गजानन स्वामी तेथून जाऊ लागलेले पाहताच गोपाळ बुटीने अनन्य भावाने त्यांचे चरण धरले आणि म्हणाला, गुरुराया, कृपा करून माझा असा अवहेर करू नका. भोजन अर्धवट सोडून जाऊ नका. 2 घास खाऊन मगच जा. बुटीने हरीला ही विनंती केली की आता माझ्या लक्षात आले आहे की स्वामी इथे राहणार नाही. पण स्वामी जर इथून न जेवताच गेले तर इतर लोकही उपाशीच उठतील आणि अवघ्या नागपुरात माझी नाचक्की होईल. तेव्हा कृपा करून तुम्ही प्रसाद घेऊन जा आणि आजच्या पंक्तीत माझी लाज राखा. मग बुटीच्या विनंतीला मान देऊन भोजने होईपर्यंत गजानन महाराज तेथेच राहिले. शेगावची समस्त मंडळी ही पंक्तीत जेवली. भोजन झाल्यावर गजानन स्वामींची निघण्याची तयारी झाली. बुटीच्या वाड्यात दर्शनाला गर्दी झाली. गोपाळ बुटीची पत्नी जानकाबाई गृहलक्ष्मी होती. ती परमभाविक होती. तिने गजानन स्वामींच्या चरणी विनंती केली की गुरुराया, माझा हेतू मनातच जिरू पाहतो आहे. तेव्हा गजानन स्वामींनी तिला कुंकू लावले आणि म्हणाले, तुझ्या मनातला हेतू मी ओळखला आहे. तुला परमसद्गुणी पुत्र होईल आणि शेवटी तू सौभाग्यासह वैकुंठाला जाशील. जानकाबाईला असा आशीर्वाद देऊन गजानन स्वामी सीताबर्डीहून निघाले आणि हरिसमावेत रघुजी भोसलेच्या घरी आले. रघुजी भोसले उदार मनाचा आणि शुद्ध विचारांचा होता. त्याचे लौकिकी राज्य गेले, पण त्याच्या घरी सद्गुरु भक्तीचे राज्य आले. त्याने गजानन स्वामींचे उत्तम आदरातिथ्य केले. त्याचा पाहुणचार घेऊन गजानन स्वामी हरिपाटलाबरोबर रामटेकला गेले. रामटेक येथे गजानन स्वामींनी एका भक्ताला रामाच्या रूपात दर्शन दिले. मग रामाचे दर्शन घेऊन गजानन स्वामी आणि हरिपाटील शेगावच्या मठात परत आले. गोपाळ बुटी हा गजानन महाराजांच्या निकटवर्तीय भक्तांपैकी एक होता. महाराजांच्या समाधीनंतर समाधी मंदिर बांधण्यात बुटीने मोलाची मदत केली. जय समर्थ सद्गुरु गजानन महाराज.